पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला संघटनेत मोठे फेरबदल। निर्मला नवले यांच्याकडे महिला युवती प्रदेशाध्यक्षपदाची धुरा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला संघटनेची नव्याने बांधणी करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची तर महिला युवती प्रदेशाध्यक्षपदी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या निर्मला नवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्तीनंतर राज्यभरातील महिला संघटना अधिक बळकट करण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे। पक्ष संघटनेच्या विस्तारासाठी त्या कोणती रणनीती आखणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। निर्मला नवले राष्ट्रवादी काँग्रेस महिला युवती प्रदेशाध्यक्ष यांच्यावर सुद्धा आरोप होत आहेत, त्याकडे कसं? राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आदरणीय वहिनींच्या मार्गदर्शनाखाली माझी निवड झालेली आहे। अत्यंत मोठी जबाबदारी ही पक्षाच्या माध्यमातून मला दिलेली आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रात युवती आणि महिलांसाठी अत्यंत सक्षमपणे कार्य हे केले जाईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जी काही टीका होते त्याकडे एक महिला म्हणून कसं बघताय आणि महिला सक्षमीकरणासाठी पुढे कशा पद्धतीने पावलं टाकताय? राजकारण नाही तर कोणतेही क्षेत्र असेल तर ही टीका टिप्पणी होत असते। त्याकडे दुर्लक्ष हे महिलांकडून केलं जातं, कारण वहिनी हे कामाला प्राधान्य देतात आणि काम करणं हे महत्त्वाचं आहे। ते अतिशय उत्तम पद्धतीने आता उपमुख्यमंत्रीपद हे सांभाळत आहे, त्यामुळे ते त्यांच्या कामातून हे उत्तर देतील आणि टीकेकडे दुर्लक्ष करू। महिलांच्याकडे जे काही प्रश्न आहेत आता जसं सुरक्षितता किंवा रोजगाराचे प्रश्न आहेत, या संदर्भात आपण युवतींचं संघटन कसं कराल? संपूर्ण महाराष्ट्रात आपण फिरणार आहात किंवा त्यांच्या संघटनाच्या बाबतीत काय पावलं? खरं तर युवतींसाठी आणि महिलांसाठी सुरक्षितता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। महिला सुरक्षित असतील तर संपूर्ण देश हा सुरक्षित होईल आणि शिक्षण क्षेत्र असेल किंवा आरोग्य क्षेत्र असेल आणि आर्थिकदृष्ट्या देखील महिलेनं आणि युवतीने सक्षम असणं हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांसाठी आणि युवतींसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून योग्य तो प्लॅटफॉर्म हा निर्माण केला जाईल। सोशल मीडियाचा प्रभावी वापर तुम्ही यापूर्वी देखील केलेला आहे, कशा पद्धतीने आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पदावर असताना त्याचा वापर करू शकाल आणि महिलांच्या करिता हे प्रश्न मांडण्यासाठी या माध्यमाचा काही उपयोग? खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा स्मरणात ठेवून कार्य करणारा पक्ष आहे। आमच्या पक्षाची विचारधारा ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं जाईल। मी सरपंच असताना देखील अनेक विकास कामे ही कार्यगावमध्ये केलेली आहे। ज्याप्रमाणे ती विकास कामे सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचं काम केलं, त्याचप्रमाणे आता पक्षाचे ध्येय, धोरणे, आचार, विचार हे पोहोचवण्याचं काम मी सोशल मीडियाच्या माध्यमातून करेन। तुम्ही एक महिला युवती आहात, तुम्हाला काय वाटते तुमचा जो एकूण याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, युवतींसमोरचे महत्त्वाचे प्रश्न सध्या काय? युवतींसमोर अनेक चॅलेंजेस आहेत ते आणि मला तर वाटतं सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सेफ्टी आहे, त्याचबरोबर आरोग्य आहे, शिक्षण आहे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं हे आता खूप महत्त्वाचं आहे। तर आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं ही चॅलेंजेस आता युवतींसमोर आहेत। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे।